जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। इथे कारागृहातून तारखेसाठी न्यायालयात हजर केलेल्या आरोपीला अज्ञात व्यक्तीकडून चपलेमध्ये लपवून अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र पोलिसांनी ही चप्पल तपासताच अज्ञात आरोपी न्यायालयाच्या आवारातील सिमेंटची खिडकी तोडून पळून गेला। दरम्यान या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ही चप्पल ताब्यात घेतली असून तपास सुरू केलाय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी हर्षद सकट हा न्यायालयीन कोठडीत आहे। त्याची आज उल्हासनगर न्यायालयात तारीख असल्याने न्यायालयात आणले होते। सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी निघताना हर्षदला एका अज्ञात व्यक्तीने नवीन चपलेचा बॉक्स दिला। पोलिसांची याकडे नजर जाताच त्यांनी ती चप्पल तपासली। त्यात 250 ग्रॅम अंमली पदार्थ म्हणजे गांजा होता। पोलिसांनी तात्काळ या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केलाय। मात्र न्यायालयाच्या आवारातील सिमेंटची खिडकी तोडून त्याने पळ काढला। मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अज्ञात व्यक्ती आरोपी हर्षदला अंमली पदार्थ देण्यासाठी आला होता की हर्षदच्या माध्यमातून कारागृहात इतर कोणाला हे अंमली पदार्थ पुरवलं जात होतं याचा पोलीस तपास करत आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।